लई वाईट वागलायस तू सुंदर. हसत्या खेळत्या घराला सुरुंग लावलायस तू. आत्या आत्या बोलायचं नाही मला. मेली तुझी आत्या. चांगलाच भडका उडालाय. पेटलं. सूर्यवंशी घरानं पुरतं पेटलं. आता त्या अक्षराच्या आयुष्याच्या बोऱ्या वाजणार काय? वाजल्या बी असतील आता पतूर. आता फक्त मजा बघत राहायचं. कोण तडमडलं इकडं? सुंदर लांब राहा, जवळ येऊ नको माझ्या. मी पाया पडते सुंदर, मी पाया पडते तुझ्या सुंदर. सुंदर लांब. मासा मीच आहे. मामी, अहो तुम्ही इथं कशाला आलाय? उगा आपला प्लॅन फसायचा. कुणाला जराशी जरी शंका आली ना तर जाळ आणि धूळ संकटच निघल. अगं कुणाला बी शंका येणार नाही. समदे पार कोलमडून गेल्यात. रुबाब मारती भावात आणि कुत्रा इचारीनं गावात, असं झालंय समद्यांचं. काय म्हणता? होय, समदा सुपडा साप झालाय. ती वसुंधरा अंथरुणाला खेळलीये आणि तो सुंदर पार भंजाळासारखा वागतोय. सगळ्यात महत्वाचं, हे समद घर मीच चालवते अशी टेंबा मिरवणारी अक्षरा पुरती कोमत गेली. वा, म्हणजे बाण बरोबर लागलाय. तर त्या अक्षराला ना पूर्ती संपवायची मला. हा, तिनं भावाला खाल्लं ना माझ्या, मी तिला तिळ तिळ करून कशी बर्बाद करते ना ते तुम्ही बघाच. म्हणजे नक्की काय करणार आहेस? सांगते ना, सांग. फक्त 2 दिवस थांबा, मग हो मोठा धमाका. त्या अक्षराला असा काहीतरी निर्णय घ्यायला भाग पाडते ना का अख्खं सूर्यवंशी खानदान उद्ध्वस्त झालं पाहिजे. उद्ध्वस्त. मेनका, मेनका, मेनका. बाई, असं करू नकोस ग. तुम्ही सांगा मामी, कसं विसरायचं सगळं? भूत नाचतात ना तसं 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 समजा डोळ्यासमोर नाचतं हो माझ्या. पुरी असं करू नकोस ग. सारखं सारखं तेच आठवलंस ना तर तुलाच त्रास होईल. हा, तुला यातनं बाहेर पडायला पाहिजे बघ. आणि माझ्यावर विश्वास ठेव, अक्षराच तुला न्याय मिळवून देईल. तुला कोणी बी वाऱ्यावर सोडणार नाही ग. पोरी रडू नकोस. उर्वशे, काय चालू आहे? ताई बघा ना पोरीनं काय हाल करून घेतल्यात. अगं, जखमेवरची खपली काढून काढून जखम कुरवाळत बसलो तर जखम बरी होईल वय? बघ ना जरा पोरीकडे, केवढी ढासळली बिचारी. तिला जरा एकटीला राहू दे. तेच तेच बोलत बसलो ना तर बरं नाही वाटायचं तिला. असं म्हणताय? पर मग मी जाते. काळजी घ्या मेनका. बाळा, अगं आता शांत हो बर का. सारखं सारखं तोच विचार करत नाही बसायचं.
काय हो हेर झऱ्या का घालायला लागलाय? अगं, किती उशीर. तू काय चराड लावून बसली होती होय तिकडे? हा, अहो लई मज्जा आली तिकडं. मेनका भेटली की नाही ते सांग आधी. जरा दम धराव, मला नुसती घाई असते. दम धरूनच बसलो एवढे दिवस. कुठं कुठं काय काय करायली स्वतः सगळं ठरवायला लागलीस, सांगत बी नाहीस मला. अहो जे चाललंय ते तुमच्या फायद्याचं चाललंय बघा. येळ आली ना की सांगन. अरे ती मेनका आहे ना व, 2 दिवसात काहीतरी मोठं कांड करणार आहे बघा. काय कांड करणार आहे? नाही तसं काही सांगितलं नाही तिनं. तिच्या मनाचं बी काही थांग लागत नाही बघा. पर एक मात्र नक्की, हे घरानं पुरतं तोडणार आहे ती, असं काहीतरी म्हणत होती. नाही उर्वशी, नाही. फक्त बोलून चालायचं नाही. या मेनकाच्या चालीचं प्रत्येक पाऊल आपल्याला माहित असणं जास्त गरजेचं आहे. नाहीतर एक नाही, हिच्या खेळातलं प्यादा बनवून राहू आपण. हे बघा, जिथपर्यंत आपला फायदा तिथपर्यंतच आपली साथ, बाकी काही बी नाही. उर्वशी, तू म्हणत्यास तसं वागल ना मेनका? पडली तर नाही मारायची ना? तसं काय बी होणार नाही. जखमी वागीन आहे ती. तिच्या भावाचा बदला घेतल्या बिगर ती शांत बसणारी नाही. अहो अंधारात का बसला तसे? उठा उठा पटकन. अक्षरा, अक्षरा, मी तुला फसवलो नाही बघ. मी कोणालाच फसवलो नाही. अगं मी हे समजून जाणून बुजून नाही केलंय अक्षरा. अक्षरा, मी खरं सांगतोय. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हा अक्षरा, विश्वास आहे ना माझ्यावर? बाबू, मी तुम्हाला आधीही सांगितलंय की नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझा अजून बी विश्वास आहे ना? व तो कधीही तुटला नव्हता आणि कधीच तुटणार नाही. आपलं नातं इतकं कमकुवत होते का? पर अक्षरा, चुकीची गोष्ट घडलीच ना माझ्या हातून. मला आता या खोलीत जागा नाही बघ. या खोलीतच काय, या घरात राहायचं लायकीचं नाही आहे. मला जाऊ दे अक्षरा, मी जातो. अगं अक्षरा, सोड, मला जाऊ दे. काय सोड, करताय? बंद थांबा नको. थांबा. कुठे जाणार नाही आहात तुम्ही. तुमच्यावर किती संकट आली ना, तरी मी आहे तुमच्या सोबत. मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही.